गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिरोळ शहरातून श्री स्वामी समर्थ भक्तांची पारंपरिक पायी दिंडी बुधवारी मोठ्या भक्तिभावानं अक्कलकोटकडे रवाना झाली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. गेल्या 17 वर्षापासून शिरोळातील स्वामी भक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पायी दिंडीद्वारे अक्कलकोट येथे जात असून तेथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा कार्यात सहभागी होण्याची परंपरा अखंडपणे जपली आहे. यंदाची गुरुपौर्णिमा दिनांक 29 जुलै 2026 रोजी साजरी होत असून त्यानिमित्त या दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं. दिंडीच्या शुभारंभापूर्वी वाहनांचे पूजन व श्रीफळ वाढवून विधिवत प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण, बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे, आयझॅक भोरे, अशोक नाईक, श्रीकांत मानेगावडे, अंकुश पाटोळे, दीपक मोहिते, अमर जाधव, अमर पाटील, उल्हास पाटील, प्रफुल्ल कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या दिंडीमध्ये श्री स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय चव्हाण, मार्गदर्शक उमेश कोळी, उपाध्यक्ष सत्यजित उर्फ बबलू काशीद, चंद्रकांत भाट, प्रकाश कोळी, तुकाराम पाटील, आबाजी मोरे, राजू कोळी, बाबूराव मोरे, अवधूत माने, संजय मोरे, संजय माळी, नितीन मिंचे, दिलीप माने, शंतनू चव्हाण, अक्षय काशीद, निखिल मोरे, निरंजन सूर्यवंशी, शामराव काशीद, उदय आर्गे, उत्कर्ष शिरगुप्पे, गौरव गायकवाड, अनिकेत काटकर, बाजीराव कोळी, आदित्य कोळी, अधिराज कोळी, सुशांत आर्गे, सूरज आर्गे, ओंकार कोळी, अभिषेक पाटील बारवाडकर, स्वप्नील जगदाळे, संतोष जाधव, बाळकृष्ण माने, प्रकाश कुर्डेकर, अथर्व पाटील, बबन काळे, पारस भाट यांच्यासह मोठ्या संख्येनं स्वामी भक्त सहभागी झाले. शिस्तबद्ध पद्धतीनं भक्तिमय वातावरणात आणि स्वामी नामाच्या अखंड गजरात ही दिंडी अक्कलकोटच्या दिशेनं मार्गस्थ झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा अर्पण करून सर्वांच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.